आज आपण बनवणार आहोत मँगो आईस्क्रीम. एकदम सोपं, अगदी 5 साहित्यात तयार होतं आणि यामध्ये कोणतेही प्रिझर्वेटिव्हज किंवा पाम ऑइल्स आपण वापरणार नाही. मार्केटमधील आईस्क्रीममध्ये हे सर्व जिन्नस वापरलेले असतात. म्हणून त्याला डेझर्ट असे म्हणतात. म्हणून तुम्ही आईस्क्रीम खरेदी करताना नेहमी आईस्क्रीमच्या बॉक्सवरच्या सूचना बघत चला. त्याच्यावर डेझर्ट लिहिलंय की आईस्क्रीम लिहिलंय. आज मी इथं कंडेन्स्ड मिल्क शिवाय आईस्क्रीम बनवणार आहे. त्यासाठी घेतलं आहे अर्धा लिटर दूध. अर्धा लिटर दूध एका कढईमध्ये उकळत ठेवायचे. त्यामध्ये 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर आणि 2 टेबलस्पून मिल्क पावडर घालून घ्यायची व 2 चमचे साखर घालून दूध उकळून घ्या. दूध उकळत असताना सतत ढवळत राहायचे, ज्यामुळे त्याच्यामध्ये गाठी होणार नाही. आणि समजा थोड्याफार गाठी झाल्या तरी चालेल, कारण आपण हे मिश्रण मिक्सरमधून काढणार आहोत. साधारणपणे 7 ते 8 मिनिटात हे मिश्रण तयार होईल. हे पहा, एकदम कंडेन्स्ड मिल्क सारखं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. हे मिश्रण तयार होईपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवर एका कढईत थोडे तूप टाकून काजू भाजून घेऊ. तूप टाकून भाजून घेतल्यामुळे काजू आईस्क्रीम मध्ये छान क्रंची लागतात आणि आईस्क्रीमची टेस्ट अजूनच वाढते. आणि थंड झाल्यानंतर त्याची पावडर बनवून घेऊ. आईस्क्रीम बनवण्यासाठी आंबे पूर्ण पिकलेले आणि गोडच वापरायचे. मी या ठिकाणी 3 हापूस आंबे घेतलेले आहेत. याचा पल्प बाजूला काढून घ्यायचा. आता याच्यामध्येच तुम्ही दुधावरची साय फेटून घालू शकता किंवा फ्रेश क्रीम देखील घालू शकता. माझ्याकडून विसरली घालायची. त्यामुळे आईस्क्रीम एकदम क्रीमी आणि स्मूथ तयार होतं आणि क्रीममुळे चव देखील छान लागते. साधारण 2 कप हा पल्प निघालेला आहे. आता आपण तयार करून ठेवलेलं कंडेन्स्ड थंड झालेले असेल. आता ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. हे आपण तयार करून घेतलेलं मिल्क वापरणार आहोत. त्यातच हा मँगो पल्प ॲड करायचा. हे बघा, आपला आईस्क्रीमचा बेस एकदम परफेक्ट तयार झालेला आहे आणि आपण जे मिक्सरवर फिरवून घेतलेले काजू आहेत ते देखील याच्यामध्ये ॲड करायचे. फार घट्ट किंवा फार पातळ नको. ही अशीच कन्सिस्टन्सी पाहिजे. जास्त घट्ट वाटत असेल तर थोडंसं दूध घालायचं आणि मिक्सरवर फिरवून घ्यायचं. आणि अशा पद्धतीनं मीडियम कन्सिस्टन्सी ठेवायची. एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी आलेली आहे. आता हे मिश्रण एका कंटेनरमध्ये आपण ट्रान्सफर करून घेऊ आणि एक 4 तासानंतर तुम्ही याला परत एकदा मिक्सरमधून फिरवून पुन्हा एकदा सेट करू शकता. त्यामुळे टेक्स्चर एकदम छान येतं. तुम्ही याच्यावर गार्निशिंगसाठी केशर किंवा मँगोचे चंक्स देखील टाकू शकता बारीक बारीक कापून. रॅप पेपरने किंवा क्लीन पेपरने रॅप करून घ्यायचं आणि झाकण लावून 6 ते 8 तासांसाठी डीप फ्रीजमध्ये ठेवायचं. मी मध्येच 4 तासांनी एकदा उघडून बघितले, तेव्हा ते एवढे तयार झालेले नव्हते, म्हणून पुन्हा डीप फ्रीजमध्ये ठेवले. त्याचं टेक्स्चर वगैरे मार्केटप्रमाणे नसेलही कदाचित, पण टेस्टला मात्र मार्केटपेक्षा छान आहे. कारण मार्केटमधल्या आईस्क्रीममध्ये क्रीम्स, कलर्स, इसेन्स वगैरे वापरलेले असतात. त्याच्यामुळे ते दिसायला अगदी सुंदर दिसतं. जेव्हा तुम्ही आईस्क्रीम स्कूप आउट करता ना, त्याच्या अगोदर हा स्कूपर आहे तो गरम पाण्यामध्ये ठेवायचा. त्यामुळे आईस्क्रीम खूपच स्मूथली निघते. स्कूपरलाही चिटकत नाही. तुम्ही बघू शकता आपली आईस्क्रीम किती छान तयार झालेली आहे.